असल्यामुळे तर आत्ता ना मी फोडणीचा भात बनवते आहे। त्याला विसरू नका मुलतानी माती, आंबे, हळद आणि मसूर डाळीचं पीठ। हॅलो नमस्कार सगळ्यांना। तर आज आहे मंगळवार आहे, मला आज वीक ऑफ आहे। तर मी आणि गुंडू आता गुंडूच्या शाळेत गेलो होतो। तर किट वगैरे मिळणार होतं, पण फक्त फीस भरूनच आलो, कारण तिचा किट काही आलेला नव्हता। म्हणजे किट म्हणजे तिचं युनिफॉर्म, तिचं बॅग, तिचे बुक्स। पहिलं कसं व्हायचं ना, आपल्याला युनिफॉर्म वगैरे सगळे मार्केटमध्ये वगैरे भेटायचे, पण आत्ता असं झालेलं आहे की युनिफॉर्म वगैरे सगळं शाळेतनंच मिळतात। तेच लोक ते युनिफॉर्म वगैरे सगळं प्रोव्हाइड करतात आपल्याला। तर फक्त आपल्याला सँडल घ्यायचं असतं आणि रेनी सीझनचं जे काही रेनकोट वगैरे असं ते घ्यायचं असतं। ते तिच्याकडे आहे ऑलरेडी। तर फक्त त्याच्यासाठी गेलेलो होतो, पण आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि दुपारचा 1 वाजलेला आहे। तर दोघांचा उपवास आहे मंगळवार असल्यामुळे। तर आत्ता ना मी फोडणीचा भात बनवते आहे, कारण आता असं काही डाळ भात करायला मूड नाही आणि गरमी बघा किती आहे। त्या गरमीमधनं मला असं काही करायचा कंटाळाच येतो, म्हणजे असं वाटतं काही करूच नाही, झोपून जावं सरळ। पण आता मी आणि गुंडू जेवायला आहोत, तर मी भात करते आहे। तर ती बघते भात खाते का नाही, तर मग साबुदाण्याची खिचडी वगैरे ती खाते, त्याच्यामुळे तिचं काय टेन्शन नाही आहे। तर चला मी फोडणीचा भात बनवते। तर फोडणीचा भात बनवायला मी आलेली आहे किचनमध्ये। शक्यतो सुज्ञाला मी फोडणीचा भात, जर रात्रीचा भात असेल ना तर तिला मी देत नाही, जर ताजा असेल तरच मोस्ट प्रोबॅबली देते। कारण असं बोलतात की लहान मुलांना म्हणजे रात्रीचं अन्न आहे किंवा शिळं अन्न आहे ते देऊ नये। त्यामुळे तर पहिलं मी भातामध्ये आहे ना तेल घालून भात सुट्टा करून घेतला। ही एक ट्रिक आहे, तुम्हीही करून बघू शकता। थोडंसं 1 चमचा तेल घालायचं जर रात्रीचा भात असेल, किंवा तुम्हाला जर फोडणीचा भात करायचा असेल तर भात सुट्टा करण्यासाठी थोडंसं तेल घालून हाताने तुम्ही वेगळा करू शकता। तर मी तेल घेतलेलं आहे, तेलामध्ये मोहरी घेतलेली आहे। हा बिना कांद्याचा मी करते आहे, जर कांदा टमॅटो याच्यात काही नाही आहे, लसूण आहे। तर जिरं मोहरी घातल्यानंतर लसूण घालायचा, लसूण व्यवस्थित तडतडू दिला की त्याच्यानंतर मी यात भात घातला। भात घालून ना व्यवस्थित त्या फोडणीमध्ये मी भात परतला। तुम्ही बघू शकता कसं स्टार्टिंगला आपण तेल घातल्यामुळे ना ऑलरेडी जो भात आहे तो फळफळीत झालेला होता। आणि त्याच्यानंतर मी मसाला घातला, मसाला जो मालवणी तिखट मसाला आहे तोच घातला, हळद घातली, मीठ घातलं आणि व्यवस्थित परतलं। आणि त्यानंतर आहे ना मी त्याच्यावरती ना डिश ठेवली, जेणेकरून ते व्यवस्थित त्या भाताला जो मसाला मी वरून घातला होता ना तो लागावा। मी तेलात यासाठीच घातला नाही की कधी कधी काय होतं, बिना कांदा घालता आपण जेव्हा मसाला तेलात घालतो ना तेव्हा एकदम असं फोडणीला करपते, कारण लसूण बघू शकत असाल तुम्ही लाल झाला होता आणि त्यात जर मी मसाला घातला असताना तर तो करपला असता आणि तो मग त्याची चव गेली असती। त्याच्यामुळे मी ठरवलं की मी वरूनच घालते। कोथिंबीर वगैरे घातली मी आणि मग त्याच्यामध्ये डिश ठेवली त्याच्यावरती आणि थोडा 5 मिनटासाठी ना मीडियम फ्लेमवरती मी त्याला मसाला लागू दिला। तुम्ही बघू शकत असाल आता डिश काढल्यावर मसाला व्यवस्थित लागलेला आहे, मसाला मीठ हळद सगळं व्यवस्थित लागतं जे राईसला, आणि राईस बघा चवीला छान होतं। हॅलो, तर त्या दिवशी मी बनवला होता फोडणीचा भात आणि त्यानंतर ना मला काही शूट करायलाच भेटलं नाही। दुसऱ्या दिवशी सुट्टी होती, नंतर ऑफिस हे ते सगळं। तर आज आहे शनिवार, थोडं ऑफिसचं काम माझं झालेलं आहे, वर्क फ्रॉम होम होतं, तर ऑफिसचा टाईम संपलेला आहे। तर म्हटलं आपण याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो शूट तरी करूया। त्या दिवशी काय भरपूर मला कंटाळा होता आणि मतलब काय करायचं त्या, आणि गरमी इतकी होती आहे मुंबईमध्ये, पावसाचाही एक तर पत्ता नाही आहे, त्याच्यामुळे किचनमध्ये जाऊन जेवण करायचं म्हटलं तर खूप कंटाळा येतो। पण त्याच वेळी मला असं वाटलं की एक तर गरमीही आहे आणि आता कसं माझं एज हे 30+ होत झालेलं आहे ऑब्व्हियसली, तर त्याच्यामुळे आपल्या त्वचेची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे। यासाठी ना मी एक फेस पॅक बनवला। या डब्यामध्ये, हा डब्बा ॲक्च्युली मला दिवाळीला जे गिफ्ट मिळालं होतं त्याचा डब्बा आहे। तुम्ही धुवून स्वच्छ अगदी सुकवून करून वगैरे त्याच्यामध्ये फेस पॅक बनवलेला आहे। हे फेस पॅक आहे मुलतानी माती आणि आंबे हळद आहे ह्याच्यामध्ये, जी आपले स्किनवरची जे पिगमेंटेशन वगैरे ते कमी करतं। मुलतानी माती ह्याचसाठी मी घेतलेली की माझी स्किन जी आहे ती खूप ऑइली आहे, त्यासाठी मी घेतलेली आहे मुलतानी माती। आणि ह्याच्यामध्ये मी मसूरची डाळ वाटून घातलेली आहे, म्हणजे वाटून पीठ आपलं मसूरच्या डाळीचं पीठ घातलेलं आहे। तर हे फेस पॅक मी असं करून ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये एवढं मी संपवलेलं आहे ऑलरेडी। तर हे फेस पॅक आहे ना मी करून ठेवलेलं आहे, हे बघा। तर ह्याच्यामध्ये फक्त गुलाब पाणी किंवा
हा सुगंध एकदम छान येतो. ह्याच्यामध्ये फक्त गुलाब पाणी किंवा आपलं जे नॉर्मल वॉटर असेल ते घालून आपण हे लावून ठेवायचं. पूर्ण असं कडक व्हायला द्यायचं नाही आहे. थोडं आपल्याला समजतं, जसं जसं सुकत येतं ना फेस पॅक आपल्याला स्वतःला समजतं की सुकत आलेलं आहे, त्यावेळी आपण हे करू शकतो, वॉश करू शकतो. तर आपण हे लावूया आता. तुमच्याकडे जर ब्रश असेल तर ब्रशनेही तुम्ही यूज करू शकता. बघा मी हा काचेचा बाउल घेतलेला आहे. मोस्टली तरी काचेचे बाउल्स असतात ना फेस पॅक किंवा ब्लीच आपण जेव्हा यूज करतो तेव्हा धातूचे म्हणजे असे स्टीलचे किंवा असे दुसऱ्या कुठल्या धातूचे प्लीज घेऊ नका. जर काचेचे असतील ना तर ते काचेचे यूज करा. हे बाउल मी घेतलेलं आहे, छोटीशी वाटी. बाउल म्हणजे वाटी आहे छोटी. तर ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे मी ह्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता ही थिक म्हणजे जास्तही थिक नाही आहे, पण बऱ्यापैकी ही पेस्ट तयार झालेली आहे. मी माझ्या फिंगर्सचाच यूज करते आहे, बोटांचाच वापर करते. माझ्याकडे ब्रश नाही आहे, होतं पण ते कुठे गेलं आय डोंट नो, हरवलं आहे कुठेतरी. तर मी ह्याचाच वापर करून स्किनवरती पहिले तर केसवरती टायअप करून ठेवायचे व्यवस्थित. हे व्यवस्थित आपल्या बोटांनी आपण स्प्रेड करायचं. मला असं वाटतं ब्रशपेक्षा ना बोटांनी छान स्प्रेड होतं आणि याचा सुगंध तर एकदम भारी येतो. असं वाटतं की उठणं लावतोय आपण, कारण तो आंबे हळद जे असतं ना ते त्याला म्हणजे असतो एक सुगंध त्याचा स्वतःचा. आणि मुलतानी मातीला सगळं समसम प्रमाणातच मी घेतलेलं आहे. मुलतानी माती, आंबे हळद आणि मसूरच्या डाळीचं जे पीठ केलेलं ना सगळं समप्रमाणात घेऊन मिक्स करून ठेवलं. जेव्हा कधी हवं तेव्हा आपण असं त्यात पाणी किंवा आपलं गुलाबजल घालून लावू शकतो. कसं असतं आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा आपण स्वतःची म्हणजे पार्लरला जायला, आता मला तरी टाईम नाही मिळत पार्लरमध्ये 1-2 तास घालवायला. कधी काही फंक्शन असेल, लग्न समारंभ तर ठीक आहे, पण असं पैसेही थोडे आपण नाही जास्त स्पेंड करू शकत आता सध्या, त्याच्यामुळे मग हे आपण स्वतःच आपली केअर करायची. आता तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित मानेला वगैरेही लावलेला आहे. आणि आता मी बोलत नाही, असं बोलायचं नाही आहे. मेन म्हणजे पॅक लावल्यावर आता सुकू देते मी आणि वॉश करून टाकते. तर हा फेस पॅक तुम्हीही नक्की लावून बघा, तुम्हाला आवडतो आहे आणि आवडला असेल आणि तुम्हाला असं फरक वाटला की मी दिलेल्या या फेस पॅकने तुम्हाला फरक वाटतो, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. मुलतानी माती, आंबे हळद आणि मसूर डाळीचं पीठ, दॅट्स इट. आणि आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा लावायचा, बस झालं. फेस वॉश केलेला आहे. अलगद आपलं फेस जो आहे तो ड्राय करायचा. तुम्हाला खूप फ्रेश फील होईल. आणि तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यावर तुम्ही एक मस्तपैकी मॉइश्चरायझर लावू शकता. हे तुम्ही आठवड्यातनं दोनदा करा, एकदा करा, जसं तुम्हाला टाईम मिळेल तसं करा. आणि मी तुम्हाला सांगेन की जर तुमची ऑइली स्किन असेल, माझी ऑइली आहे तर मी हे करणं प्रिफर करते, तर तुम्ही नक्की हे करून बघा, ट्राय करा. तुम्हाला कसं वाटतं ते म्हणजे बघा. तर हर्बल आहे, काही साईड इफेक्ट वगैरे तर नक्कीच होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, असं काही टेन्शन नाही आहे. तर चला मग आता हा एक फेस पॅक मी दाखवला तुम्हाला. मला आता सुज्ञा गेली आहे माझी मंदिरामध्ये आजीबरोबर. मला एक कढी बनवायची आहे, तर चला मग आता मी कढी बनवते, आपण नंतर भेटूया. तर इथे मला कढी बनवायची आहे नारळाची म्हणजे वाटपाची कढी बनवते मी सध्या. नारळाच्या याची आणि वाटपाची. तर बहुतेक जणींना ना नारळ फोडायला खूप प्रॉब्लेम येतो. मग सगळ्यांची हेल्प घ्यावी लागते, नवऱ्याची किंवा सासूची किंवा शेजाऱ्यांची, घरातले जे कोणी असेल त्यांची. म्हणजे माझंही असं होतं की मी जेव्हा नवीन लग्न करून आलेली, मलाही नारळ फोडता येत नव्हता. तर त्यासाठीच मी दाखवते तुम्हाला एकदम इझी टेक्निक नारळ फोडायची. कसं फोडतात तुम्हाला मी दाखवते. मी तरी नारळ कोयत्यानेच फोडते, दुसरा काही वापरत नाही, मला जमत नाही त्या मोठ्या सुरीने वगैरे फोडायला. आता नारळ फोडताना ना असं म्हणजे असं बोलतात की लेडीजने पहिलं ही जी किसी आहे ती काढायची असते असं बोलतात. पण मलाही सवय झालेली आता, असं ते मानत असं नाही, पण एक आता सवय झालेली आहे मला की किशी काढून मग मी फोडते नारळ. पहिला तर आहे ना असं ओट्यावर घेऊन हे जी किशी आहे ती काढून घ्यायची अलगद, कारण कोयता हातावर वगैरे बसू शकतो. हळूहळू करायचं, जेव्हा आपण नवीन असतो तेव्हा थोडं हळूहळू करू तर चांगलं. हे इथे बघा, हे जे काळं काळं दिसते ना नारळाच्या इथे, तिकडे कोयता मारायचा म्हणजे ही किसी पटकन निघून येईल.
आणि ही किसी पूर्ण काढून घेतली आहे मी. आता हा जो नारळ उरलेला आहे तिकडे हे बघा कोयत्याच्या ह्या साईडने काही लोक ह्या साईडने फोडतात, काही लोक ह्या साईडने फोडतात. मी ह्या साईडने फोडते. इकडे धार बऱ्यापैकी आहे आणि हातात घेऊन हळूहळू मारायचा, जोरात नाही मारायचा, नाही तर नारळ उडेल आणि हात कापला जाईल किंवा हातावर कोयता पडेल. तर पहिलं हळूहळू असं, नंतर मग एकदा हळूहळू तुम्हाला अंदाज यायला लागला की मग मोठ्याने मारू शकता तुम्ही. हे बघा असं हे ना चरे पडताना दिसतील तुम्हाला. जसं जसं तुम्ही कोयता मारत जाल ना तसा. पहिलं हळूहळू फोडा. हे बघा फुटला. पहिलं हळूहळू फोडायचा, नंतर एक जोरात तुम्ही फटका मारलात ना, नारळ घट्ट पकडायचा मात्र हातात, नाही तर नारळ उडणार आणि हात कापला जाईल, धार हाताला लागेल कोयत्याची. आणि हे एका वाटीमध्ये मी पाणी काढून घेतलं. हे बघा हे वाटीमध्ये पाणी काढून घेतं. तुम्ही मुलांना देऊ शकता, तुम्ही पिऊ शकता. आणि इथे बघा हा कोयता असा गेलेला आहे, तर हा असा घालून 2 भाग करायचे. नाही पहिलं कठीण वाटायचं, भीती वाटायची मला की माझा हात बीत कापला गेला तर, म्हणून मी जरा कापायला म्हणजे असं फोडायला टाळायचे. कोणाला तरी हेल्पला घ्यायचे. पण कधी कधी असं होतं की आपल्या मदतीला कोणीच नसतं, घरी आपण एकटे असतो, तेव्हा आपण कुठे जाऊन शेजाऱ्यांना वगैरे त्रास देणार. तर त्यापेक्षा आपल्याला स्वतःला आलेलं बरं, म्हणून मग मी शिकले नारळ फोडायला. तर आता मला याची कढी बनवायची आहे. तर सुज्ञा गेली आहे मंदिरात जसं मी तुम्हाला सांगितलं. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की सुज्ञा झोपताना जो श्लोक बोलते, जी बालसंस्कार केंद्रात ती जाते, झोपताना ती जो श्लोक बोलते तो मी तुम्हाला आज ऐकवणार आहे. सुज्ञा स्वतः बोलून मला दाखवेल. तर चला भेटूया मग आपण जेवण वगैरे सगळं झाल्यावरती. झोपतानाचा श्लोक जले रक्षतु वरः सले रक्षतु वामना अट्टव्या नारसिंहस्य सर्वथा पातु केशवा सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुया पड कुडी धरणीवरी गंगा बाधी तिचे तिडी गया दिगमर तया